देऊन सुरुवातीला केंद्राने यूपीएसचं पिल्लू आणलं आणि त्याच्याच पाठोपाठ राज्य सरकारने जीपीएस आणली। ज्यावेळेस यूपीएस आली त्यावेळेस या यूपीएसला आम्ही उलटी पुलटी पेन्शन स्कीम म्हटलं। उलटी पुलटी पेन्शन स्कीम। आणि ज्यावेळेस ही जीपीएस आली तिचं वास्तविक नामकरण अजून व्हायचं बाकी आहे, मराठीत झालेलं आहे, इंग्रजीत व्हायचं बाकी आहे, पण त्याला आम्ही जीपीएस हे नाव दिलं आहे। तर ही जीपीएस म्हणजे गोलमोल पेन्शन स्कीम, एक उलटी पुलटी एक गोलमोल। आणि याच्या आधी जी होती एनपीएस ही नो पेन्शन स्कीम। आता माननीय वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की या एनपीएस मध्ये इतका रिटर्न मिळेल वगैरे, ठीक आहे, परंतु आपली तुलना आज जरी आपण विकल्पाच्या बाबतीमध्ये एनपीएस यूपीएस जीपीएस जरी बघत असलो तरी या तिन्ही योजनांची तुलना आपल्याला ओपीएस सोबत करणं गरजेचं आहे। कारण त्याच वेळेस आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाची बाब ही आपल्या लक्षात येणार आहे। मित्रांनो, ओपीएस योजनेमध्ये मी आता प्रश्नोत्तर घेतो, कारण आपण ऐकून खूप बोर झाला असा म्हणा किंवा जे काही असेल, मला एकच सांगा की ओपीएस म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या पगाराचा जो काही 50% भाग आहे पेन्शन, हे मिळण्यासाठी किती वर्ष सेवेची अट आहे? हात वर करून सांगा। 20। अजून? व्हेरी गुड। तर 10 वर्ष ज्या कर्मचाऱ्याची सेवा शिक्षण सेवक का असेना 10 वर्ष झाली आणि तो रिटायर झाला, त्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतकी पेन्शन मिळते। म्हणजे त्याचं जे शेवटचं मूळ वेतन आहे त्या मूळ वेतनाच्या 50% ही त्याचं पेन्शन बेसिक फिक्स होते। आणि जो काही वर्तमान डीए आहे तो वर्तमान डीए आणि वाढत जाणारा डीए हा त्याला मिळतो। शासनाने यूपीएस जीपीएस आणताना काय केलं तर आपली वास्तविक सेवा तर त्यांनी सोडूनच दिली, परंतु कपात सेवा देखील त्याला अट घातली 20 वर्षाची। जीपीएस मध्ये 20 वर्ष आणि यूपीएस मध्ये 25 वर्ष, बरोबर? आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, आता काहींना वाटलं चला जाऊ दे, एनपीएस ही शेअर मार्केट आधारित आहे, किमान यूपीएस किंवा जीपीएस मध्ये 20 वर्ष सरकारला मी द्यायला तयार आहे, म्हणजे कपात करून द्यायला करा बाबांना जप्त, पण द्या मला 50% पेन्शन। किती लोकांना असं वाटतं की मी 20 वर्ष कपात करून दिली तर मला 50% पेन्शन मिळेल? समजा तुमचं कपात रेग्युलर आहे, बरोबर, 20 वर्षाची कपात तुमची रेग्युलर आहे, तरी सुद्धा मिळेल असं कोणाला वाटतं? तर हा खूप मोठा गैरसमज आता आमचाही दूर झाला। ज्यावेळेस 25 जानेवारीला केंद्राची यूपीएसची कार्यपद्धती निर्गमित झाला, जो शासन निर्णय आहे केंद्राचा तो आला, त्यामध्ये सरकारने बेंचमार्क कॉर्पस नावाची अट घातली। आता सरांनी बऱ्यापैकी त्यावर चर्चा केली। बेंचमार्क कॉर्पसची अट काय आणि बेंचमार्क कॉर्पसच्या अटीचा परिणाम काय? आता मी जे सांगितलं मगाशी की सरकारने आपल्याला जे काही 50%चं जे काही लॉलीपॉप दिलं ते लॉलीपॉप कसं खोटं असू शकतं किंवा आहे त्याचं आपल्याला सांगायचं माझं स्पष्टीकरण आहे। एखादा कर्मचारी 2006 मध्ये लागला, 2006 ते 2020 14 वर्ष त्याची कपात झालीच नाही, त्यानंतरच्या पुढच्या 20 वर्षापर्यंत त्याची कपात सुरू झाली। त्याला असं वाटेल की मी 20 वर्ष कपात केली, सरकारने माझी 20 वर्षाची कपात ठेवून घेतली, माझा शेवटचं मूळ वेतन आहे 1 लाख, तर मला 50% पेन्शन म्हणजे 50,000 पेन्शन साठी मी पात्र झालो। होईल का तो पात्र? अजिबात नाही। त्याचं कारण की 6 ते 2020 हा जवळपास 14 वर्षाचा कालखंड, 15 वर्षाचा कालखंड त्याची कपात बंद होती। आणि ती बंद कपात त्यामुळे जे काही त्याच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा व्हायला पाहिजे होती त्या 14 वर्षापर्यंत, आणि ती रक्कम पुढच्या 20 वर्षापर्यंत जी झाली असती ती रक्कम ते होत नाहीये, बरोबर? मग तेवढं जे काही
नुकसान आहे त्या नुकसानच्या बदल्यामध्ये त्याच्या पेन्शनच्या टक्केवारीलाही कात्री लागणार. अजून सोपं करून सांगतो, दोन मित्र आहे, एकाची 35 वर्ष कपात रेग्युलर झाली आणि एकाची सुरुवातीच्या 14 वर्ष कपात झाली नाही आणि पुढची 20 वर्ष कपात झाली. आणि ज्याची कपात रेग्युलर त्या मित्राचे जर समजा 50 लाख रुपये जमा झाले आणि ज्याची कपात इरेग्युलर होती त्या मित्राचे जर 30 लाख रुपये जमा झाले, तर तो मित्र त्याने बेंचमार्क कॉर्पसची जी काही टार्गेट सेट केलेली रक्कम आहे ती त्याने गाठली आणि त्यामुळे त्याला मिळणाऱ्या पेन्शन जे काही त्याला अपेक्षित आहे त्याचं गुणोत्तर हे 1:1 आलं. त्याची कॉर्पस 50 लाख, बेंचमार्क कॉर्पस 50 लाख, गुणोत्तर आलं 1/1 म्हणजेच 1. ज्याची इरेग्युलर कपात आहे त्या कर्मचाऱ्याला त्याचं गुणोत्तर कसं येईल बघा. वरती राहतील 30 लाख म्हणजे त्याचा कॉर्पस खाली राहील, बेंचमार्क कॉर्पस म्हणजे 50 लाख, गुणोत्तर काय आलं 0.6. बरोबर. त्याचंही मूळ वेतन 1 लाख. त्याला असं वाटलं की मी 20 वर्ष जमा केले, मला 50,000 पेन्शन बसायला पाहिजे, पण 50,000 गुणिले 0.6 त्याला पेन्शन किती बसली 30,000. बरोबर. किती टक्के कात्री लागली तिच्या पेन्शनला? जवळपास 20% ना. म्हणजे बघा, सरकारने आपल्याला काय प्रॉमिस केलं होतं 50%चं, मिळाले किती 30%. बरोबर. हे का झालं? कारण त्याची कपात ही इरेग्युलर होती, अनियमित होती, ती झाली नाही. म्हणजे बेंचमार्क कॉर्पस नावाचं जे काही म्हणजे घातक गोष्ट आहे हे केंद्र सरकारने आपल्या समोर आणली आणि त्यामुळे आपली 20 वर्ष काय, 25 वर्ष काय, 30 वर्ष काय, इतके वर्ष जरी तुमची कपात झाली तरी तुम्ही 50% पेन्शन तुम्हाला मिळेलच असं नाही. ज्या दिवशी तुमची जमा रक्कम ही बेंचमार्क कॉर्पस इतकी असेल तेव्हाच तुम्हाला अपेक्षित पेन्शन मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला रेग्युलर कपात ही करावंच लागेल. शिवाय आता आपल्या ट्रेझरीला पगार होतो जवळपास 10 तारखेला आणि ती जमा होते, इथलं माहिती नाही मला, पण आहे मी जिथून आलो आहे त्या भागामध्ये जवळपास 20-20 दिवस ती लेट जमा होते. PFIDAचं जो अपेक्षित जमा रक्कम म्हणजे ती व्हायला पाहिजे खात्यावर ही 10 दिवसाची किंवा 8 दिवसाची असणार आहे. त्यावेळेस बेंचमार्क कॉर्पसचा परफेक्शन त्यांचं गाईडलाईन येतील त्यावेळेस. मग त्याचा सुद्धा परिणाम आपल्या बेंचमार्क कॉर्पसवर होण्याची शक्यता आहे. आता आपण येऊ जुन्या पेन्शनकडे. जुन्या पेन्शन योजनेमध्ये जे अनुदानित विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी किंवा शिक्षक आहेत ते सुरुवातीचे 10-15 वर्षातून बिचारे बिनपगारी किंवा टप्पा अनुदानावर असतात. अशा कर्मचारी शेवटी रेग्युलर होतो आणि 10-12 वर्ष तरी त्याला रेग्युलर झाला तरी त्याला पूर्ण पेन्शन मिळते, 50% पेन्शन मिळते. पण इथे होणार आहे का ते? म्हणजे आपण या पेन्शन स्कीमला उलटी पुलटी म्हणायचं सुरुवातीपासून हे एक कारण होतं. त्यानंतर यांनी आणला हा बेंचमार्क कॉर्पस, ज्याची रेग्युलर कपात आहे त्याला सुद्धा काही गोष्टींवर अवलंबून राहावं लागणार आहे 50% पेन्शनसाठी आणि ज्याची 20 वर्ष कपात देऊन सुद्धा 50% पेन्शन त्याला मिळू शकत नाही कारण त्याचे काही वर्ष गॅप पडलेले आहेत. अशी सुद्धा स्थिती महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची आहे, विशेषतः शिक्षकांची. आता इथे जिल्हा परिषद शिक्षक आपले बसलेले असतील, सगळीकडे आपली NPS चे जे अकाउंट आहे सुरू झालं 2021 पासून, एप्रिल पासून. DCPS कपात सुरू होती मार्च 2021 पर्यंत. आपले या DCPS चे पैसे वर्ग झाले, काहींचे 2022 मध्ये झाले, काहींचे 23 मध्ये झाले. ठाणे जेटी मध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे अजूनही झाले नाही. म्हणजे त्यांचं गेल्या 5 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास 5 ते 6 लाखाचं नुकसान झालं फक्त व्याजाचं. आता मला सांगा, कपात रेग्युलर होती त्या व्यक्तींची, NPS मध्ये पण सुरू झालं, पण ती रक्कम वर्ग न केल्यामुळे नुकसान झालं त्यांचं व्याजाचं. कारण रिटर्न NPS ला न गेल्यामुळे रिटर्न सुद्धा भेटले नाही. ही रक्कम सुद्धा त्याच्या बेंचमार्क कॉर्पसवर परिणाम करणारी आहे आणि त्यामुळे त्याच्या पेन्शनला सुद्धा कात्री लागणारा हा एक विषय आहे. आता याच्याही पलीकडे आपण जाऊया. समजा
तुम्ही एकदम परफेक्ट आहात, तुमचं रेग्युलर झालात, तुम्ही रेग्युलर झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून कपात आहे, सर्व काही आहे आणि जेवढी बेंचमार्क पर्पस आहे तितकी पेन्शन रक्कम तुमची जमा झाली युपीएस मध्ये. मग आता युपीएस मधून आपल्याला परत काय मिळेल, तर आपल्याला परत लमसम अमाऊंट मिळेल. आता ही लमसम अमाऊंट किती असेल, तर जो तुमचा काही शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या 10% रक्कम त्याला गुणिले तुमचे एकूण कपातीचे 6 कालावधी. जर तुमची कपात 30 वर्ष झाली आहे तर 6 कालावधी येईल तुमचा 60. जर तुमची कपात 20 वर्ष झाली तर 6 कालावधी येईल 40. तर या हिशोबाने तुम्हाला ती रक्कम मिळेल. आणि एक जे आमचं अंदाज आहे, कॅल्क्युलेशन आहे, त्या हिशोबाने ही लमसम रक्कम आपल्या जमा कॉर्पसच्या 8 ते 10% असणार. मग सरकार काय करणार, आपल्याला जवळपास 90 ते 92% रक्कम आपली जप्त करेल आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला पेन्शन ही देणार. मग ज्या अशा रेग्युलर माणसाला लमसम मिळाली, आता त्याने कोणती पेन्शन योजना स्वीकारावी असा आपल्याला प्रश्न पडतो. तर याचं उत्तर हे एक असणार आहे की तुम्ही किती वर्ष जगणार आहात, बरोबर, किती वर्ष जगणार आहात. त्यानंतर तुमचा जो जोडीदार आहे, महिलांच्या बाबतीमध्ये पती आणि पुरुष शिक्षकांच्या बाबतीमध्ये पत्नी, तुमच्यानंतर त्या किती वर्ष जगणार आहात यावर तुमचं गणित अवलंबून असणार. कदाचित काही भरपूर लोकांना मूर्खपणाचा प्रश्न वाटेल की सर असं काय बोलतात तुम्ही, आम्ही किती वर्ष जगणार म्हणजे काय, तुम्ही कोण सांगणार आहे. पण मित्रांनो, तो सुद्धा खूप मोठा ड्रॉबॅक या पेन्शन योजनेतला आहे. कारण तुमची कपात जप्त झाली. एनपीएस मध्ये आज रोजी ज्यांच्या रेग्युलर कपाती सुरू आहेत, जे ग्रुप सी चे कर्मचारी आहेत आणि भविष्यामध्ये त्यांची अजून 20 वर्ष कपात आहे, तर अशा कर्मचाऱ्याचे साधारणपणे 3 कोटीच्या आसपास एक आमचा प्राथमिक अंदाज म्हणतो की रक्कम जमा होईल. आता अनेकांना वाटेल वा हो तुम्ही तर विनाकारण एनपीएसला नो पेन्शन स्कीम म्हणताय, 3 कोटी, हे 3 कोटी आजचे आहेत का, आजचे आहेत का हे 3 कोटी नाही. हे 3 कोटी कधीचे आहे, 20 वर्षानंतरचे. आणि त्या 20 वर्षानंतरचे जे 3 कोटी त्यांचं आजचं व्हॅल्युएशन काय आहे, तेवढंच 20 लाख 22 लाख 25 लाखाच्या आसपास. आणि आपला आजचा जीपीएफ धारक बांधव किती रक्कम घेतो जीपीएफ मध्ये रिटायरमेंटच्या वेळेस, तो पण जवळपास 15-20 लाखापर्यंत घेतो. आणि सरकारने जर त्याला तितकीच पेन्शन तितकीच रक्कम ऍडव्हान्समेंट जर दिली एनपीएस मध्ये, तर तो पण जवळपास आज रोजी 40 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत सहज ही रक्कम घेईल. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जी काही रक्कम मिळणार आहे 3 कोटी, त्याचं व्हॅल्युएशन आजच्या तारखेमध्ये 30-40 लाखापेक्षा जास्त नसणार आहे. मग तुमची 3 कोटी रक्कम समजा सरकारने जप्त केली, मग तुम्ही जितके वर्ष जास्त जगाल तेव्हा तुमची पेन्शन वसूल व्हायला काय होईल, सुरुवात होईल. समजा त्या दरम्यान असं, मग हा जो एक निष्कर्ष आहे की तुमची पूर्ण हे 3 कोटी वसूल केव्हा होतील, तर असा एक आमचा अंदाज आहे की कर्मचारी जर रिटायरमेंट नंतर 7 वर्ष जगला आणि त्यानंतर त्याची पत्नी 5 वर्ष जगली, तर त्याची पेन्शनची जी काही जप्त झालेली रक्कम आहे ती वसूल होईल. प्रत्येकाला वाटेल आनंदाची गोष्ट आहे सर, आम्ही जास्ती जगू, परंतु ही फक्त जमा रक्कम वसूल झाली. त्या रकमेवर आजपर्यंत जे काही व्याज मिळालं असतं, म्हणजे 7 अधिक 5 12 वर्षात, ते व्याजाला का त्यामध्ये, म्हणजे अजून आपल्याला किती वर्ष जगावं लागेल आपली रक्कम वसूल करायला, अजून पुढचे 2 ते 3 वर्ष. म्हणजे आम्ही या युपीएस ला किंवा जीपीएस ला उलटी पुलटी आणि गोलमाल पेन्शन स्कीम का म्हणतो, कारण आपलेच पैसे आणि आपल्यालाच काय, आपलेच पैसे आणि आपल्यालाच पेन्शन. म्हणजे कर्मचाऱ्याने किती जगावं किंवा किती जगेल यावर तुमची पेन्शन योजना अवलंबून असणार आहे. आणि हे कोणासाठी, ज्यांच्या रेग्युलर कपाती आहेत त्यांच्यासाठी. ज्यांच्या रेग्युलर कपाती नाही तर त्यांचं जे काही कमी आहे 22 वर्ष 25 वर्ष, त्या रकमा जप्त होतील आणि त्याला त्या प्रमाणामध्ये ही पेन्शन मिळणार आहे. आता याच ठिकाणी आपल्याला यूपीएस मध्ये एक गोष्ट दिलेली आहे त्यांनी की आम्ही फॅमिली पेन्शन देऊ. बघा खूप गोंडा शब्द आहे, 50% पेन्शन 60% फॅमिली पेन्शन. पण आपल्याला हे माहिती आहे का, एखादा
जीपीएफ धारक कर्मचारी जुनी पेन्शन धारक समजा 59व्या वर्षी एक्सपायर झाला, बरोबर? त्याचं शेवटचं वेतन होतं 1 लाख, मूळ वेतन समजा 1 लाख, त्याला पेन्शन बसली 50,000, तो 59व्या वर्षी एक्सपायर झाला दुर्दैवाने, त्याच्या पत्नीला पेन्शन किती मिळेल? याचं उत्तर कोणी देऊ शकतं का? किती? चूक. त्याच्या पत्नीला सुद्धा तितकीच पेन्शन मिळेल जितकी त्याला मिळत होती. किती? 50,000. आणि ती कुठपर्यंत? पुढच्या 7 वर्षापर्यंत. म्हणजे रिटायरमेंट नंतर पुढचे 65व्या वर्षापर्यंत हाय रेटने, इनहॅन्स पेन्शन रेटने त्या फॅमिलीला फॅमिली पेन्शन मिळते. पण यूपीएस जीपीएस मध्ये ते आहे का? तुम्हाला 60% खूप छान वाटलं, काहींना कदाचित असं वाटलं असेल की अरे वा, ओल्ड पेन्शन मध्ये तर 50% मिळायची, यात तर 60% मिळते. तसं नाही आहे. हे 60% काय आहे? पेन्शनचे 60% आणि रिटायरमेंटच्या वेळेस जे काही त्याचं मूळ वेतन होतं त्याच्या 30%. आणि ते त्यांनी केव्हापासून सुरू करून टाकलं? केव्हाही. कर्मचारी 58 वर्ष जरी गेला तरी त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या जोडीदाराला त्या कर्मचाऱ्याच्या 60% पेन्शन सुरू होईल. म्हणजे आहे त्याच्यापेक्षाही निम्म्यावर येईल. परंतु ओपीएस मध्ये असं नाही. म्हणून आपण ओपीएस ची मागणी करत होतो आणि आजही करत आहोत. कमी आयुष्य असणाऱ्या आपल्या एखाद्या कर्मचारी बांधवाचं निधन झाल्यानंतर त्या पत्नीला बिचारीला पेन्शन मिळेल. ओल्ड पेन्शन मध्ये पेन्शनची जी काही मूळ वेतन आहे हे रिवाइज व्हायचं, रिव्हिजन व्हायचं. कशामध्ये? इन्क्रीमेंट मध्ये, वेतन आयोगामध्ये. आज रोजी जो काही कर्मचारी आहे ज्याची समजा असं धरूया की 20,000 रुपये त्याच्या पत्नीचं फॅमिली पेन्शन डिसाईड झालेलं आहे, तर येतं जे काही वेतन आयोग आहे त्या वेतन आयोगामध्ये ओपीएस मध्ये असणाऱ्या त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचं जे काही बेसिक आहे हे 20,000 वरून जवळपास दुप्पटच्या घरात जाणार आहे. म्हणजे तिला 40,000 पर्यंत तिचं मूळ वेतन होईल आणि पुढे जो काही डीए लागेल ते इन्क्रीज आपोआप होत राहील. याच ठिकाणी जर समजा एखादा जीपीएस धारक किंवा यूपीएस धारक असला तर त्याच्या पत्नीला पेन्शन तर हे 20,000चं जे बेसिक आहे ते तर नाही, त्याच्यापेक्षा कमीच होईल, 15,000 किंवा 12,000च्या आसपास होईल. पण त्यांचं मूळ डीए फक्त डीए वाढेल. त्यांना हे मिळेल का? वेतन आयोग मिळणार नाही. म्हणजे कायमस्वरूपी अशी व्यक्ती जवळपास सरासरी 30 ते 40% पेन्शननेही मागे राहणार आहे ओपीएस धारकांच्या बाबतीमध्ये. त्याचे जमा रक्कम तर गेलेच, त्याची जमा रक्कम तर गेलीच, पण जे भेटते आहे ते पण 20% कमी आहे. आणि जर त्यांचं देवाची कृपा असली, जर चांगलं त्यांचं आयुष्यमान असलं तर कदाचित आपल्या पतीची जे काही रक्कम आहे ती गेलेली रक्कम त्या भरून काढतील. पण जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर मुलांना त्यानंतर ना रक्कम ना पेन्शन. तुम्ही म्हणाल सर हे तर ओपीएस मध्ये पण आहे असं, तर तसं नाहीये. ओपीएस मध्ये जर समजा त्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची मुलगी किंवा मुलगी जर असेल तर 24 वर्षापर्यंत, मुलगा असेल तर 21 वर्षापर्यंत त्याला सुद्धा पेन्शन, फॅमिली पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे, रिटायरमेंट कर्मचाऱ्यांना सुद्धा. आणि एखादा कर्मचारी रिटायर्ड असेल आणि त्याला मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि तो जर दिव्यांग असेल, अपंग असेल, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला आयुष्यभर कुटुंब निवृत्ती वेतन या जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळतं. यूपीएस जीपीएस मध्ये तो विषय आहे का? नाही. यूपीएस मध्ये फक्त काय आहे? लाईफ पार्टनर हाच उल्लेख आहे. त्यामध्ये त्याच्या मुलांचा उल्लेख नाही आहे, फॅमिली मेंबरचा उल्लेख नाही आहे. कारण नव्या नियमानुसार जर एकटा कर्मचारी असेल तर त्याच्या आई वडिलांना सुद्धा ही पेन्शन मिळते, जर पत्नी नसेल, मुलं नसतील तर. पण ओपीएस मध्ये डिपेंडंट जो काही डिसेबल मुलगा मुलगी असेल त्यांना सुद्धा पेन्शन मिळते. आणि आत्ताच मागच्या याच्यामध्ये एक जीआर आला, त्यानुसार एखादी विधवा जर मुलगी आपल्या आई वडिलांवर अवलंबून असेल आणि त्या आई वडील जर कर्मचारी असतील, रिटायर्ड कर्मचारी असतील आणि जर ते एक्सपायर झाले तर त्या मुलीला सुद्धा आयुष्यभर पेन्शन आहे. हे जाणून घेणे गरजेचं आहे. मी इथं यूपीएस पेक्षा ओपीएस वर का जास्ती बोलतोय? कारण ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे.
या गोष्टी कळायला पाहिजे की नेमकं सरकारने पहिल्यांदा आपल्याला फसवण्याचा कार्यक्रम कसा केलेला. कारण काहींनी खूप स्तुती केली, यूपीएस हे बजाव, यूपीएस आगे, जीपीएस आगे, पण तसं म्हणजे आपण याच्यामध्ये फसलो आहे. मग आता करायचं काय? बरोबर, फसलो तर आहेच, पण आपण कमी फसावं, हा आपला उद्देश आहे. संघटनेचा उद्देश काय आहे की तिघी योजना तर फसव्या आहेत, पण आपण कमी फसावं, याबाबत माहिती सांगणे किंवा याबाबत लोकांना जागरूक करणे हा आमचा उद्देश आहे. आजच्या मेळाव्यात तुम्ही थीम बघा, संवाद मेळावा. संवाद साधतोय आम्ही तुमच्यासोबत, तुम्हाला तिघही योजनांमधली हकीकत सांगतोय. यूपीएस मधली, एनपीएस मधली, जीपीएस मधली आणि ओपीएसचं पण सांगतोय. आता एनपीएस जवळपास सर्वांना माहिती आहे. 60% रक्कम कॅश मिळते, 40% रक्कम आपल्याला पेन्शन मिळते, आपल्यानंतर आपल्या जोडीदाराला पेन्शन मिळते आणि आपल्या दोघांच्या नंतर आपल्या वारसांना, मुलांना ती 40% रक्कम परत मिळते. बरोबर. आणि यामध्ये मुलांचा रिटायरमेंट नंतर काहीही विषय नाही. जर इन केस दुर्दैवाने एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये ते पती आणि पत्नी जर दोघंही रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी जर एक्सपायर झाले, मुलं किती लहान असले, समजा असतात काही आपले बांधव की ज्यांचं लाईफ सेटलमेंट उशिरा होतं, मुलं लहान असू शकतात, त्यांना त्यांची यूपीएस मध्ये गेल्यामुळे रक्कम ही जप्त झाली. बरोबर. ते दोघं गेल्यामुळे पेन्शनही काय झाली, बंद झाली. तर अशी या योजनेची हकीकत आहे. पण आता या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगत नाहीये की तुम्ही एनपीएस कायम ठेवा, अजिबात नाही. जर एखाद्याला वाटत असेल की नाही सर, मला गॅरंटी मी चांगले वर्ष जगू शकतो, 20 वर्ष माझी लाईफस्टाईल मी मेंटेन करू शकतो, बरोबर, तर 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत जगणारा, त्याच्यानंतर पत्नी जास्ती जगत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच यूपीएस मध्ये आणि जीपीएस मध्ये आपल्याला जास्ती पेन्शन ही मिळू शकते. आता यूपीएस आणि जीपीएस, आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की इकडे 20 वर्ष आहे, इकडे 25 वर्ष आहे. ठीक आहे. तर यूपीएस मध्ये एका वर्षासाठी पेन्शनची टक्केवारी किती आहे? एका वर्षासाठी पेन्शनची टक्केवारी किती? म्हणजे 10 वर्ष किती टक्के पेन्शन? बोला ना, तुम्ही बोलणार तर मला म्हणजे वाटेल की नाही की काही ते सांगतोय बरोबर चाललंय माझं. नाही, तसं नाही. 10 वर्ष जर सेवा झाली यूपीएस मध्ये तर किती टक्के पेन्शन मिळू शकते? 10 वर्ष सेवा झाली तर 20% पेन्शन. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की 25 वर्ष झाली तरच 50% कमी झाली, तर मग काय हा एक प्रश्न निर्माण होतो की नाही. समजा 24 वर्ष झाली, 23 वर्ष झाली यूपीएस मध्ये, मग सर मग आम्हाला काय मिळेल? तर त्या अशा लोकांना एका वर्षाला 2% या हिशोबाने पेन्शन मिळेल. किती मिळेल? 2% नुसार. मग ज्याची 10 वर्ष सेवा झाली त्याला किती पेन्शन मिळेल? 20%. 11 वर्ष झाली तर 22%. या हिशोबाने ते वाढत जाईल. मग तुम्ही म्हणा सर सगळ्यांनाच 20% मिळेल का 10 वर्षवाल्यांना? फक्त कोणाला मिळेल? ज्याची कपात सेवा 10 वर्ष आणि ती पण कशी नियमित, वेळेवर अंशदान जमा, वेळेवर त्याच्यावर व्याज जमा, बरोबर. आणि त्या 10 वर्षाचं जे काही जो फॉर्म्युला आहे कॉर्पोरेटचा, बेंचमार्क कॉर्पोरेटचा, त्यानुसार ते तिथपर्यंत गेला पाहिजे, तर त्याला 20% पेन्शन मिळेल. आता समजा ही 20% पेन्शन जर समजा कमी आली, 9,000 आली, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला मिनिमम पेन्शन ही मिळणार. म्हणजे जो काही डिफरन्स आहे 1,000चा, तो 1,000चा डिफरन्स सरकार आपल्याला देईल. आता बऱ्याचशा मला असं वाटतं की काही लोकांनी याविषयी थोडासा गैरसमज करून घेतला की 10,000 म्हणजे बेसिकचे 10,000 आणि मग याच्यावर आपल्याला डीए नुसार पेन्शन मिळेल. तर तसं नाही आहे. हे मिनिमम पेन्शन हा जो विषय आहे यूपीएस मध्ये, हा 10,000 हा एकत्रित रकमेचा विषय आहे. कितीचा? एकत्रित रकमेचा. समजा तुम्हाला तुमचं यूपीएस मध्ये पेन्शन बेसिक डिसाईड झालं 6,000 आणि तुमचा डीए वाढत गेला आणि तो डीए झाला 50%. मग 6,000 आणि 50% डीए
6000चा 80% म्हणजे 48 म्हणजे 10,800 रुपये ही टोटल पेन्शन झाली, बरोबर. मग आता तुम्हाला 10,800 मिळते, कारण ते 10,000च्या पुढे गेलेले आहे. म्हणजे मिनिमम पेन्शनचा कन्सेप्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, 10,000 मिनिमम पेन्शन ही यूपीएस मध्ये, बरोबर. जीपीएस मध्ये काय? जीपीएस मध्ये पेन्शन आहे मिनिमम पेन्शन 7,500. 7,500 ही मिनिमम पेन्शन आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला जर त्याच्या टक्केवारीनुसार, आता जीपीएस ची टक्केवारी वेगळी आहे. जर एखाद्या कर्मचारी 10 वर्ष सेवा झाली तर त्याला जीपीएस मध्ये 2.5 वर्ष, एका वर्षाला 2.5% या हिशोबाने पेन्शन आहे. म्हणजे 10 वर्ष सर्व्हिस झाली 25% पेन्शन, 11 वर्ष सर्व्हिस झाली 27.5% पेन्शन. तर या हिशोबाने त्याला हे आहे. 15 वर्ष सर्व्हिस झाली किती मिळेल? 15 दुनी 30 आणि 15चे अर्धे म्हणजे 37.5% पेन्शन. तर ही रक्कम जर तुमची 7,500च्या वर असली, 1 रुपया जरी वर असली, तुम्हाला किती मिळेल? फक्त 7,500 आणि 1 रुपया तेवढीच मिळेल. जर कमी असली तर 7,500 मिळेल. जर तुमची मिनिमम तुमची पेन्शन, ऍक्च्युअल पेन्शन जर 6,900 असेल तर तुम्हाला 7,500 रुपये राऊंड फिगर पेन्शन जीपीएस मध्ये मिळणार. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पण हे होत असताना मात्र मिनिमम पेन्शन घ्या, यूपीएस ची मिनिमम पेन्शन घ्या का जीपीएस ची मिनिमम पेन्शन घ्या, तुमची कपात रक्कम काय जप्त होणार आहे. आता आमचे मेटांगी दादा इथे बसलेले आहेत, त्यांचं उदाहरण घेतो. दादांचे मला वाटतं, दादा आपले एनपीएस ची 60% रक्कम किती आहे? 60% म्हणजे 60 18.5. बघा आता दादांचं शेवटचं वेतन मला वाटतं 50,000 होतं, मूळ वेतन 50,000. आता दादांना तुमची सर्व्हिस किती आहे? 14-15 वर्ष. दादांना जीपीएस मध्ये किती टक्के पेन्शन मिळेल? 28%, बरोबर. म्हणजे 50,000चे 28% धरू आपण. 30 राऊंड फिगर 30% धरा. 5 त्रिक 15,000. किती पेन्शन? 15,000. मग 15,000 पेन्शन पाहिजे, दादाला किती रक्कम भरून द्यायची? आज रोजी किती द्यायची रक्कम भरून? 18.5 लाख. त्यांना 60% 18.5 लाख आहे ना. हा 18 लाख. त्यातली समजा 60% रक्कम भेटत तर त्यांना आज रोजी 12 ते 13 लाख रुपये भरून द्यायचे, बरोबर. आता मला सांगा, एक रिटायर्ड कर्मचारी ज्याची इन्कम एनपीएस मध्ये 2100 रुपये आहे, तो 12 लाख कुठून आणणार आहे? बरोबर आहे. म्हणजे सरकार म्हणते की आम्ही पेन्शन देतोय, रिटायर्ड कर्मचाऱ्यांना सुद्धा हा लाभ लागू आहे. अरे पण तो 60% रक्कम त्याने खर्च केले ना, मुलीचं लग्न आलं तिथे त्यावर खर्च केले, मुलाचं शिक्षण झालं त्यावर खर्च केले, तो 12.5 लाख रुपये आणेल कुठून? तो 12.5 लाख रुपये आणेल कुठून? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि समजा आमच्या दादा एक सर्व्हिसमॅन आहे, त्यांचं सोडून द्या, पण दुसरा एखादा व्यक्ती आहे त्याने 12.5 लाख रुपये भरले आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, नाही हसण्यासारखा विषय नाही, हा खूप गंभीर विषय आहे. दुर्दैवाने जर त्याचं काही झालं आणि समजा पत्नी जर नसेल, 12.5 गेले आणि समजा ते 12.5 लाख व्याजात सगळं काढले, व्याज कोण भरेल? जो काही मुलगा असेल तर तो व्याज भरेल. म्हणजे बघा, सरकारने म्हणजे या ज्या स्कीम आणलेल्या आहे, कदाचित म्हणजे अशी कंडिशन येईल तशातला भाग नाही आहे, पण येऊ शकते, नाकारता येत नाही. त्या कर्मचाऱ्याचा मुलगा त्याला शिव्या घालू शकतो की हा म्हातारा तर गेला, पेन्शन तर दिली नाही, रक्कम तर दिली नाही, पण हा कर्ज करून गेला, त्याचं व्याज मला फेडावं लागतं, याचं रक्कम मला भरावी लागते. म्हणजे ही विदारक स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असं जर जुनी पेन्शन लागू झाली असती तर आज रोजी ज्या आमच्या दादांना 2100 रुपये पेन्शन मिळते, ते आज छानपैकी जवळपास 37,000 रुपये त्यांना पेन्शन मिळाले असते. कारण 25,000 रुपये मूळ पेन्शन बेसिक अधिक 50% डीए, म्हणजे जवळपास 40,000 अधिक म्हणजे 25,000 अधिक 12,500
37 ते 40,000 रुपये त्यांना पेन्शन मिळाली असती आणि या नवीन वेतन आयोगामध्ये त्यांचं ते 25,000 बेसिक हे 50,000 झालं असतं पेन्शनचं. म्हणजे जीव तोडून आम्ही का म्हणतोय जुन्या पेन्शनसाठी? आमचा लढा या यूपीएस, एनपीएस, जीपीएस साठी नाहीच, आपला लढा आहे ओपीएस साठी. पण म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असं जर करायला गेलो तर प्रॅक्टिकली तेही संभव नाहीये. आपल्याला माहिती असेल की शासनाने आपल्या लढ्यामुळे 10 लाखाचा GR आणला, बरोबर? आपल्याला आता मान्य होतं का? मान्य नव्हतं, कारण आम्हाला मयत कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी द्या, जुन्या पेन्शनचा लाभ द्या, हे आपली मागणी होती. आपला लढा सुरू राहिला. पण जे मयत झाले होते त्यांचे आपण 10 लाखाचे प्रस्ताव जमा केले, कारण त्या कुटुंबांना आज जी काहीतरी चालू होणं गरजेचं होतं. म्हणजे आता बरेचसे आमचे विरोधक म्हणा किंवा आपल्या संघटनेतील काही म्हणतात की सर तुम्ही तर खूप ओढून ओढून एकच मिशन जुनी पेन्शन म्हणायचे ना, आता काय यूपीएस जीपीएसच्या मागे लागलाय. तर तसं नाहीये, लोकांना जागरूक करणं हा आमचा विषय. तर त्यावेळेस आपण त्या 10 लाखाचा सुद्धा प्रस्ताव लोकांचा दिला, लोकांना भेटले 10 लाख. त्यांचं काहीतरी त्यावेळेस काही अडकलेलं काय असेल, काही घर असेल, काही प्रॉपर्टी असेल त्यांनी खरेदी केली आणि आज रोजी जे काही फॅमिली पेन्शन आली त्यातून त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मधून ती रक्कम कदाचित वजाई झाली. त्यानंतर सरकारने फॅमिली पेन्शन एनपीएस मध्ये फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी आणली, लाभ झाला. पण आपण थांबलो का? नाही, आपला लढा निरंतर हा सुरू आहे. आपल्याला जुन्या पेन्शन कडेच जायचं आहे. पण आणि त्या लढ्यामुळेच कुठे का होईना सरकारला एक पाऊल मागे का होईना त्यांना घ्यावं लागलं. असं नाही का असं द्यावं लागलं, पण ते यूपीएस जीपीएस पर्यंत आले आणि लढा यापुढेही सुरू राहील. पण हे सुरू असताना कर्मचाऱ्याला काहीतरी मिळणं गरजेचं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपल्या आज रोजी असलेली आपली सद्यस्थिती, भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण रिटायर होणार आहोत त्यावेळेस असलेल्या आपल्या गरजा, त्यानुसार आणि आपलं काय किती वर्ष जगणार याचा आत्मविश्वास ठेवून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता परत काही जण म्हणतील सर ठीक आहे, आता आम्ही कुठे एवढं कॅल्क्युलेशन करत असणार, आमच्याकडे थोडी इतका वेळ आहे. तर संघटनेने त्यासाठी सुद्धा आता आपले सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या, पण प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या गोष्टी करणं शक्य नाही, कारण प्रत्येक इतका हिशोब करू शकत नाही. तर आम्ही एक प्रयत्न केलेला आहे, एक प्रयत्न केला आहे आणि एक सॉफ्टवेअर बनवलं, पेन्शनचं सॉफ्टवेअर. त्यामध्ये आज रोजी तुम्हाला तुमची इनपुट रक्कम टाकायची. पेन्शन कॅल्क्युलेटर कोणी कोणी बघितला? आपलं एनपीएसचं आहे, वेबसाईटवर आहे, बरोबर आहे. ते पण ऍक्युरेट नाही आहे, ते पण टेंटेटिव्ह आहे. तर त्या पेन्शन कॅल्क्युलेटर मध्ये आम्ही जो आजचा जो पगार आहे त्या पगाराला वेतन आयोग लावलेला. म्हणजे आम्ही काही दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत टाकणार आहोत आणि या निमित्ताने आपण जमलो आहोत. तर तुम्हाला त्याची पार्श्वभूमी मी सांगतो. जवळपास गेल्या 3 महिन्यापासून त्या पेन्शन कॅल्क्युलेटरवर काम करतोय. मागच्या अकोल्याच्या राज्य मीटिंग मध्ये त्यांनी सादर केलं. त्यानंतर अजून त्यामध्ये जवळपास 24 वेळा आम्ही त्यात बदल केले. तर ते कॅल्क्युलेटर असं आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमचं आजचं बेसिक टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला आजचा डीए टाकायचा आहे, त्यानंतर तुमची आजची एनपीएस ची रक्कम टाकायची आहे, तुमची रिटायरमेंट पर्यंतची जी काही कपात होणार आहे. मला वाटतं सर ते प्ले केलं तर बरं होईल. पेन्शन कॅल्क्युलेटर माझी विनंती की आपण पेन्शन कॅल्क्युलेटर प्ले करा. एनपीएस मधून आपण विड्रॉल केलेला आहे का? त्याचं कारण मित्रांनो एक सांगतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने आज रोजी जर 2 लाख रुपये विड्रॉल केले, बरोबर, तर या 2 लाखाचं जे काही व्याज आहे 20 वर्षापर्यंत तितकी रक्कम आपल्या अकाउंटला कधी जमा होणार की नाही? म्हणजे परिणाम कशावर होईल? तुमच्या बेंचमार्क पर्पजवर होईल. म्हणजे आजचे 2 लाख
20 वर्षानंतर किती होतील? जवळपास अंदाजे म्हणजे एक आम्ही कॅल्क्युलेशन केला, जवळपास ते 20 लाखापर्यंत जातील. बरोबर. मग 2 लाखाची रक्कम जर काढली असली तर त्याचा परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्याचा सुद्धा विचार आम्ही या कॅल्क्युलेटर मध्ये केलेला आहे. सर इनपुटच घ्या, मी तो नंतर दाखवतो. त्याचा सुद्धा विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर तो कर्मचारी किती वर्ष जगेल एक अंदाजित आकडा हा घेतलेला आहे. पत्नी त्याच्या पुढे किती वर्ष जगेल तो पण एक आकडा घेतलेला आहे. आणि या इनपुट नुसार आम्ही वेगवेगळ्या शीट केल्या, म्हणजे त्याचं आज रोजीचं वेतन आपल्याला सुरू ठेवायचं रिटायरमेंट पर्यंत आणि एनपीएसचा बॅलन्स सुद्धा आपल्याला त्यामध्ये दाखवायचं. आता एनपीएसचा बॅलन्स हा कसा वाढत जाईल? आता वास्तविकपणे एनपीएस ही शेअर मार्केट आधारित आहे आणि नेट व्हॅल्यू ऍसेट नुसार ते असते, म्हणजे युनिट्स खरेदी होतात. युनिट्स म्हणजे काय की थोडक्यामध्ये असं समजा की शेअरचे युनिट ज्याची आजची काहीतरी व्हॅल्यू जवळपास 40 रुपयाच्या आसपास आहे, म्हणजे आपल्या पगारामध्ये जे काही 8,000 10,000 जे रक्कम कपात होते त्यामधून ती व्हॅल्यू ते युनिट्स विकत घेतले जातात आणि नंतर मग त्याची ज्यावेळेस आपली रक्कम त्याची व्हॅल्यू वाढते तेवढं आपल्याला रक्कम दिसते. तर आम्ही या कॅल्क्युलेशन मध्ये 7.5% चक्रवाढ व्याज लावलेलं आहे. म्हणजे युनिट्स नुसार न घेता त्याला चक्रवाढ व्याज लावलेलं आहे. दर वार्षिक 7.5%, वर्षाला 7.5% म्हणजे अॅन्युअल रिटर्न 7.5% या हिशोब धरून आम्ही ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि मी परत सांगतो यामध्ये जे काही आकडे येतील ते आकडे आजचे नसणार. ते आकडे कधीचे आहे? 2044चे, म्हणजे 20 वर्षानंतरचे. म्हणजे तुम्हाला असं इथे जर दिसलं 2 कोटी तर असं म्हणणं का बस आता भेटले 2 कोटी. ते 2 कोटी आजचे नाही, ते 2 कोटी 20 वर्षानंतरचे आहे. कारण आजच्या 20 वर्षापूर्वी 1 एकर जमिनीचा भाव होता 50,000. आज 50,000ला प्लॉट तरी मिळतो का आपल्याला? नाही. आज 1 एकर घ्यायला गेलं तर आपल्याला जवळपास 15 लाख 10 लाखाच्या पुढेच मिळते. बरोबर. मग आज जो जमिनीचा भाव आहे 15 लाख तो पुढच्या 20 वर्षानंतर कदाचित 1 कोटी होईल किंवा 1.5 कोटी होईल. म्हणजे आपल्या त्या 3 कोटीमध्ये किती एकर शेत घेऊ शकतो आपण? कोरडीचं 2 एकर. म्हणजे आजची तिची व्हॅल्यू काय आली? 30, 35, 40 लाख. याच्यावर धरायचं नाही. आणि आम्ही यामध्ये अजून एक विषय आणतो आहे की त्याचं व्हॅल्युएशन, त्या रकमांचं व्हॅल्युएशन सुद्धा तुम्हाला यामध्ये दिसेल असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे. बरं, हे झाले इनपुट. आता माझी सरांना एक विनंती आहे की सर आपण पेमेंट याच्यावर जावं. हे जाऊ द्या खालचं. पेमेंट नाही, ते नाही, पेमेंट त्याच्या आधी पेमेंट. आता बघा यावरून आम्ही वेतन आयोग पण सेट केलेला आहे. सध्या आपली मागणी आहे 2.67 ची, पण आम्ही 1.92 हा फिटमेंट फॅक्टर घेतलेला आहे. आणि मला वाटतं मी अजून यामध्ये ज्यावेळेस रिलीज करेल याला अजून कमी करेल, कारण काही गॅरंटी नाही आहे पुढे वेतन आयोग मिळतो की नाही मिळतो. आता सध्या तरी घोषित झालेला आहे, पण म्हणजे हा 8व्या 9व्या वेतन आयोगापर्यंत आपण हे केलेलं आहे, म्हणजे 20 वर्षापर्यंत. आणि डीए रेट तर सरासरी डीए रेट आपण 3% लावलेला आहे दर 3 वर्ष, दर 6 महिन्यानंतर. जमलं तर याच्यामध्ये कपात करू आणि नंतर आपण ते रिलीज करू. बघा आता सुरुवातीची जी कॉर्पस होतं ती रक्कम आणि मार्च महिन्याची जी रक्कम आहे बघा, एनपीएसचं एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन 8,200, गव्हर्नमेंट 11,480 आणि टोटल रक्कम झाली 19,680. आणि ही टोटल रक्कम म्हणजे आधीची आणि हे 19,000 हे मिळून झाले 22,63,400 ही आजची त्याची रक्कम आहे. आणि ह्या फॉर्म्युला आम्ही कुठपर्यंत सेट केलेला आहे बघा. तुम्ही जुलै जर केलात तुम्हाला जुलैमध्ये 55,200 या बेसिकचे किती झालेले दिसतील? 56,900. तर याला आम्ही इन्क्रीमेंट पण लावलेलं आहे, जुलैचं इन्क्रीमेंट लावलेलं आहे. तर या जुलैचं का रिटायरमेंट पर्यंतच्या जुलैचं दर महिन्याला. आणि बघा प्रत्येक एनपीएसचा बॅलन्स पण आपला वाढतो आहे वार्षिक 7.5% या दराने. सर येऊ द्या खाली. हे एनपीएसचं पेमेंट शीट प्लस बॅलन्स शीट. सर येऊ द्या खाली, येऊ द्या. आता बघा 2026 पासून याला आम्ही वेतन आयोग पण लावलेला आहे. सर घ्या खाली. बघा दिसते तुम्हाला
सर घ्या, खाली घ्या खाली. हा ठीक आहे. काहीतरी म्हणजे हँडल करताना वेतन आयोगाचं काही याच्यामध्ये सूत्रामध्ये काही हे झालं असू शकते. तर मला हे सांगायचं की हे पूर्ण शीट जे आहे आम्ही 2000 तो रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत आपोआपच ते सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर सर एनपीएसच्या पेन्शनवर आहे. एनपीएसची पेन्शन हे बघा नोव्हेंबर 44 या तारखेपासून जी रक्कम आहे त्या रकमेवर आपण पेन्शन दाखवली आहे. आता त्यामध्ये एनपीएसचं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. आता या ऑप्शन 1 मध्ये काय आहे, जर तुम्ही 100% रक्कम कॉर्पस हा एनपीएस मध्ये गुंतवला तर तुम्हाला त्या व्यक्तीला जी काही त्याची रक्कम असणार आहे कॉर्पस त्यावर इतकी पेन्शन आपल्याला मिळणार आहे. 1,26,000 ही त्याची टोटल त्यावेळेची ही रक्कम असणार आहे. पेन्शन पर मंथ 40%वर, तर ही 50,000 पेन्शन ही आजची का 2044ची. त्याच्यामुळे हे आकडे पाहून एकदम असं वाटून येऊ नका की यांना काय 1 लाखावर चालले गेले पेन्शनवर. तसं नाही आहे. 2044चा विषय. तर जे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे पूर्ण आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता बघा यामध्ये आपल्याला वेतन आयोग लागणार नाही कारण ही एनपीएसची पेन्शन आहे. यामध्ये वेतन आयोग लागणार नाही. सर यानंतर आपण युपीएसच्या पेन्शनवर आहे. बघा ही युपीएसची पेन्शन आहे. बघा तुम्हाला डीए रेट दिसतोय तुम्हाला. इथे काहीतरी थोडस एक मिस्टेक झालेली आहे. मी परत एकदा तपासतो. पण ह्या युपीएसच्या पेन्शनला सुद्धा आम्ही हे सेट केलेलं आहे आणि ही सेट करून जी रक्कम आली असेल ती याचप्रमाणे जीपीएस याचप्रमाणे ओपीएस. सर शेवटी या तुम्ही डायरेक्ट ओपीएस वर ओपीएस पेन्शन. हा बघा आपण कमिशन लागलेलं आहे जानेवारी 46 पासून. जानेवारी 46 पासून आधीचं जे काही बेसिक होतं 48,500 हे डायरेक्टली 93,000वर गेलेलं आहे आणि हे जाणार आहे. हे जाणार आहे कारण ही रक्कम आजची नाही. ही रक्कम कधीची आहे 2044ची आणि हे ओपीएस मध्ये आहे. ओपीएस मध्ये रिटायर माणसाला वेतन आयोग लागतो हे मला इथे सांगायचं. एनपीएस किंवा युपीएस किंवा जीपीएस ला सुद्धा वेतन आयोग लागत नाही. ओपीएस मध्ये लागतो. पैसे तर आता रिटर्न मिळतात आपले पण वेतन आयोग सुद्धा लागतो. आता सर पहिल्या शीटवर आपण यायचं आहे 1 नंबरच्या स्टार्ट ए नंबरच्या शीटवर. तर या तिघांचं कॅल्क्युलेशन आपण इथं या ठिकाणी हे केलेलं आहे. हा तर आपण इथं बघू शकता की युपीएस मध्ये लाल आकड्यांमध्ये जी काही रक्कम आहे ती रक्कम कर्मचारी जप्त होणारी रक्कम आहे. जवळपास 2,57,00,000च्या आसपास ही रक्कम जप्त होईल तेव्हाची आणि त्या बदल्यामध्ये पेन्शन आपल्याला मिळणार आहे 1,24,000. मग आता असे 1,24,000 1,24,000 जर तुम्हाला 2.5 कोटीपर्यंत जायचं आहे किती वर्ष जगावं लागणार आहे बरोबर. म्हणजे सरकार जरी आपल्याला 1,24,000 त्यावेळेचे 1,24,000 म्हणतो मी कदाचित ते आजचे 20,000 असतील जर ते द्यायचे तर तुम्हाला तेवढी रक्कम तुमची ही काय होणार आहे जप्त होणार आहे. आणि ही तुलना केलेली आहे मी. बघा तुम्ही ओपीएस वर जर गेले तर ओपीएस वर जप्त झालेली रक्कम ही 0 ओपीएस वर जप्त झालेली रक्कम ही 0 आहे. महाराष्ट्राच्या जीपीएस मध्ये सरकारने बेंचमार्क कॉर्पस नावाची जी अट आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे त्यावर सुद्धा आम्ही पर्याय काढलेला आहे. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 बेंचमार्क कॉर्पसची अट असली तर आणि बेंचमार्क कॉर्पसची अट नसली तर ज्यांच्या रेग्युलर कपाती आहे त्यांना याचा जास्ती फरक पडणार
नाही, पण ज्याच्या कपाती अनियमित आहेत त्या व्यक्तीवर मात्र बेंचमार्क कॉर्पसचा खूप मोठा परिणाम हा होणार आहे. आणि सरकार काय करत आहे, 31 मार्च पर्यंत विकल्प द्या. अरे पण तुमची अटी शर्ती काय आहेत हे माहिती आहेत का आपल्याला? नाही, अटी शर्ती आपल्याला माहिती नाही. मग असं असताना विकल्प द्यायला सांगणं म्हणजे त्या कर्मचाऱ्याला काय करणार, अंधाऱ्या एखाद्या गुहेमध्ये पाठवणार की जा, ना त्याच्याकडे टच ना काही माहिती, म्हणजे मध्ये त्याच्या जीवाला तो काही करो किंवा काही हो. तर अशी कंडिशन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत ही झालेली आहे. म्हणूनच आम्ही सध्या 2 केलेले आहेत. जर सरकारने त्याचं क्लिअर केलं तर यापैकी एकच कंडिशन आपल्या समोर आम्ही सादर करू. सर आता एक क्लोज करा. तर मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण हे ऑप्शन देणार आहात तर हे आम्ही जे बनवलं आहे ते ठीक आहे, आम्ही आमचा प्रयत्न केलेला की हे योग्य असावं, पण तुम्ही सुद्धा तुमचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये कदाचित आपल्याला आकार जास्त दिसेल UPS मध्ये GPS मध्ये, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, कोणता निर्णय घ्यायचा आहे हे आपल्या हातामध्ये. संघटना सांगणार नाही की सर हा विकल्प घ्या किंवा तो विकल्प घ्या, कारण 2 जरी सख्खे भाऊ असले, सख्खे मित्र असले तरी दोघांच्या गरजा वेगवेगळ्या असतील. दोघांची पेन्शन एक राहीलच याची गॅरंटी नाही. एक मित्र असा आहे की त्या मित्राच्या घरी प्रॉपर्टी आहे, त्याला पैशाची गरज नाही, तो म्हणतो मी जास्त वर्ष जगणार आहे, मला पेन्शन पाहिजे, तर तो पेन्शनचा विकल्प निवडू शकतो. पण एखादा मित्र असा आहे की त्याला असं वाटतंय की 20 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न असणार आहे किंवा शिक्षण असणार आहे आणि त्याला वाटतं की जास्त जरी पेन्शन भेटली तर मला त्याची गरज नाही, मला माझे पैसे पाहिजे, तर तो NPS योजना घेऊ शकतो. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या गरजांवर डिपेंड आहे की कोणती योजना घ्यायची. मेंढी वळणाने कोणतीही योजना मित्र घेतोय म्हणून आपण घ्यायचं असं कृपया आपल्याला करायचं नाहीये. भविष्यामध्ये कदाचित म्हणतोय मी, जर काही न्यायालयीन प्रकरणं उद्भवली तर ही जी काही जप्त होणारी रक्कम आहे त्यापैकी कर्मचारी हिस्सा परतही मिळू शकतो. शक्यता नाकारता येत नाही कदाचित, पण असं जर झालं तर त्यावेळेस संघटना परत तसा विकल्प परत रिटर्न करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेलच, तो भाग वेगळा. पण असं होऊ शकतं कदाचित, जसं UPS मध्ये 18.5% कॉन्ट्रीब्युशन आहे तसं NPS साठी सुद्धा मिळू शकतं. बरोबर, म्हणजे या पुढच्या शक्यता आहे त्या आज रोजी आपण फक्त एक गृहीत धरा, विकल्प निवडताना या सुद्धा शक्यता आपण गृहीत धरू शकता आणि त्यानंतर आपल्याला विकल्प सादर करायचा आहे. आता या ठिकाणी काही जर असतील मित्र, त्यांनी सांगितलं सर मला विकल्प द्यायचा नाहीये, माझं काय? नो प्रॉब्लेम, तुम्हाला NPS योजना आपोआपच लागू राहील, तुम्हाला विकल्प देण्याची गरज नाही. आपल्या काही अतिउत्साही मित्रांनी 3 विकल्प बनवले, मी अमुक अमुक अमुक, UPS, GPS आणि NPS. अरे बाबांनो, NPS स्वीकारायची गरजच नाहीये, ऑलरेडी NPS आहे तुम्हाला, ऑलरेडी तुम्हाला NPS आहे. तुम्हाला UPS किंवा GPS पैकी एक निवडायचे, बरोबर. समजा आता यावर म्हणजे मी तुमच्या प्रश्नाची उत्तर आधीच देतोय कारण तितका वेळ आपण जाऊ शकतो. समजा एकाने म्हटलं की सर समजा मी जर या 31 मार्च पर्यंत जर GPS चा विकल्प दिला नाही आणि मुदतवाढ मिळाली नाही तर नंतर मला UPS चा विकल्प देता येईल का? हो, तुम्हाला UPS चा विकल्प देता येईल. कधीपर्यंत देता येईल? तर ज्या वेळेस केंद्र सरकार UPS चे फॉर्म भरायला सुरुवात करेल आणि त्याची जी काही लास्ट तारीख असेल त्या तारखेपर्यंत तुम्हाला विकल्प देता येईल. म्हणजे हे असं झालं आहे की केंद्राने UPS चे फॉर्म भरण्याची मुदत म्हणजे सुरूच केली नाहीये आणि राज्याने विकल्प भरायला सुरुवात करून टाकलेली आहे. म्हणजे आज रोजी तुम्ही UPS चा विकल्प सुद्धा देऊ शकतात, पण तो दिला तरी जी आहे परिस्थिती तशीच राहणार आहे. कारण त्याच्यावरची प्रत्यक्ष कारवाई कोण करणार आहे? केंद्र. ते कधी करणार आहे? कदाचित पुढच्या महिन्यापासून किंवा
2-3 महिन्यापासून, पण आपण आधीच ती लागू करून टाकली. त्याचं कारण होतं की इलेक्शन होते, त्या काळचे सत्ताधारी किंवा सरकार दबावात असेल, घाईघाईने ही पण आणली, ही पण लागू करून टाकली. पण त्या योजनेचे विकल्प तुमच्यासाठी खुले आहेत, तुम्ही नंतर सुद्धा ते देऊ शकतात. जर समजा तुम्ही जीपीएसचा विकल्प दिला नाही आणि भविष्यामध्ये यूपीएसचा विकल्प दिला नाही आणि तारीख निघून गेली, तर तुम्हाला परत ती देता येईल का? तर सध्या तरी तसं नाहीये की एकदा तुम्ही विकल्प दिला नाही आणि मुदत संपली तर परत तुम्हाला त्या योजनेमध्ये जाणं आता तरी शक्य नाहीये. पण कदाचित भविष्यामध्ये आपण मागणी करू शकतो सरकारकडे की ही जी विकल्प आहे ही गोष्ट तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेस आणा, लोकांना कळू द्या की त्याला किती पेन्शन मिळणार आहे ऍक्च्युअल मध्ये. कारण आज रोजी मी काही तज्ञ नाही किंवा तुम्ही सुद्धा इतके त्यामध्ये मास्टर नाहीत की तुम्ही ऍक्च्युअल आकडा त्यामधला काढू शकाल. कारण हे आपल्याला केव्हा कळेल, ज्यावेळेस आपण रिटायरमेंटच्या दिवशी राहू त्यावेळेस कळेल की ऍक्च्युअल आपला पर्पस इतका आहे, एनपीएस मध्ये आपल्याला ही एवढी पेन्शन उद्या मिळणार आहे किंवा यूपीएस मध्ये ही रक्कम बेंचमार्कच्या इतकी कमी पडते म्हणून आपल्याला इतका फटका बसली, इतकी आपल्याला पेन्शन मिळणार आहे. हे जे केलेलं आहे टेंटेटिव्ह आहे आणि एक अंदाज आहे. म्हणून सरकारने यामध्ये ही जी तारीख आहे बदलवण्याचा किंवा याला चेंज करण्याचा जो दिवस आहे हा कोणता द्यायला पाहिजे, रिटायरमेंटच्या शेवटचा दिवस द्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे की नाही? तर तो विषय आपला नंतर येईलच. पण आज रोजी जर समजा एखाद्याने जीपीएस दिलं तर तो यूपीएस मध्ये जाऊ शकतो. पण समजा एखाद्याने आज रोजी यूपीएस देऊन टाकलं तर तो जीपीएस मध्ये परत जाणार नाही. म्हणजे बघा सरकारने आपल्या सर्व बाजूने घेरलाय. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर समोर मेळघाटातली टायगर, म्हणजे खाली कुदावं का त्याच्या जबड्यामध्ये जावं हा एक प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या निमित्ताने निर्माण झालेल्या आहेत. यावर आपल्याला सत्सद विवेक बुद्धीने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. पण जोपर्यंत